कोणतेही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा. गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य. भाजप आमदारांकडून नगरविकास खात्यांबाबत तक्रारी. मुनगंटीवार, गणेश नाईक, केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती. तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार. प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल. प्राडाच्या टीमकडून कोल्हापुरी चपलांच्या वादानंतर विक्रेत्यांशी टीमची चर्चा. राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला. रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडाबंदी कायदा निरस्त होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार. 14 गावं राज्यात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मनसे नेते प्रकाश महाजन यांना अमित ठाकरेंचा रात्री फोन. महाजन यांनी अमित ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. सावरकरांवरील टिप्पणीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली. मुळशीतील निरगुडे बस्ती परिसरातील नदीवर पूल नसल्याने वाहतुकीला फटका. धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची वेळ. आणि बुलढाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तालुक्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ.